Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. तुम्ही वर्षभर मेहनत करता, परीक्षा देता, तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला चांगले मार्क पडतील, पण जेव्हा तुम्हाला कमी मार्क पडतात आणि तुम्ही तुमचा पेपर हा पाहण्यासाठी मागवता त्यावेळेस तुमच्या पायाखालची जमीन घसरते. कारण जो पेपर चेक केलेला असतो तो तुमचा नसतोच, दुसऱ्याचंच हँडरायटिंग त्याच्यामध्ये असतं. ही काही कुठली काल्पनिक कथा नाही आहे, तर हे घडलंय दिल्लीच्या एका विद्यार्थ्यासोबत, एका 12वीच्या विद्यार्थ्यासोबत. त्याने त्याचा पेपर जेव्हा रिचेकिंगला मागितला तेव्हा लक्षात आलं की जो त्याचा पेपर होता तो त्याचा पेपरच नाही आहे, तर दुसऱ्याचंच हँडरायटिंग त्या पेपरमध्ये दिसत होतं. नेमकं काय घडलंय, हे प्रकरण काय आहे, हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घ्यायचं आहे. सध्या सोशल मीडियावर वेदांत श्रीवास्तव या मुलाची चर्चा आहे. हा 12वीचा विद्यार्थी आहे, तो दिल्लीमध्ये राहतो. आणि या वेदांतने काय केलं तर त्या वेदांतला अपेक्षा होती की जेव्हा त्याने CBSEची 12वीची एक्झाम दिली त्याला जास्त मार्क पडतील, त्याला चांगले मार्क पडतील अशी त्याची अपेक्षा होती. आणि झालंही तसंच. त्याला सगळ्या विषयांमध्ये चांगले मार्क मिळाले, 80च्या वरती मार्क मिळाले. पण एकाच विषयामध्ये त्याला कमी मार्क मिळाले, तो होता फिजिक्स हा विषय. फिजिक्समध्ये त्याला तुलनेने कमी मार्क होते आणि त्यावेळेस त्याला शंका आली की नेमकं आपल्यासोबत काय घडलेलं आहे. आपण तर तयारी चांगली केली होती, आपण पेपरही चांगला लिहिलेला आहे, मग इतके कमी मार्क कसे पडले. आणि म्हणून त्याने त्याचे पेपर हे चेक करण्यासाठी मागवले, पाहण्यासाठी मागवले. जेव्हा त्याला त्याचे पेपर हे पाहण्यासाठी मिळाले, डिजिटल स्वरूपात पाहण्यासाठी मिळाले, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. कारण त्याने लिहिलेला पेपर आणि त्याला मिळालेला पेपर हा वेगळा होता. त्याचं पहिलं पान जिथे रोल नंबर लिहिला होता, बाकीची माहिती होती, ते योग्य होतं, पण त्यानंतरची जी पानं होती त्याच्यामध्ये त्याचं हँडरायटिंगच नव्हतं. आणि त्यांनी परीक्षेमध्ये जे प्रश्न लिहिले नव्हते किंवा अटेम्प्ट केले नव्हते त्याची उत्तरं त्या उत्तरपत्रिकेमध्ये होती. आणि म्हणूनच त्याने सोशल मीडियावर या सगळ्या संदर्भात आवाज उठवला. आता या विद्यार्थ्याला जेव्हा त्याने आवाज उठवला त्याला अँटी नॅशनल म्हटलं गेलं ना, वेगवेगळी लेबलं त्याच्या मागे लावली गेली. पण CBSEने सुद्धा या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ही चूक झालेली आहे, ही CBSEने सुद्धा मान्य केलेलं आहे. पण या सगळ्या प्रकरणानंतर एक नवीन प्रश्न उपस्थित झालेला आहे. कारण नीटचे पेपर फुटलेले आपण पाहिलेले आहे, त्यामध्ये अनेकांचं भविष्य हे टांगणीला लागले, अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या सुद्धा केल्या. पण CBSE परीक्षेमध्ये सुद्धा अशी मोठी चूक होती आहे. अनेक विद्यार्थ्यांनी वेदांचं प्रकरण आल्यानंतर आवाज उठवलेला आहे आणि म्हटलेलं आहे की त्यांना ज्या कॉपीज मिळालेल्या आहेत त्या सुद्धा ब्लर आहेत, त्या वाचता येत नाही आहेत. तर अशा कशा पद्धतीनं मग पेपर चेक केले, त्यांच्या बाबतीत सुद्धा असं काही घडलंय का, अशा अनेक शंका त्यांनी उपस्थित केल्या आहेत. पण वेदांतने हे प्रकरण कसं सांगितलं, कसं समोर आणलेलं आहे. त्यांनी एक ट्विट्सची सिरीज केली होती, एक्सवर त्यांनी काही पोस्ट लिहिलं, तर त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे आपण एक बाय एक समजून घेऊयात. तर वेदांनी एक पोस्ट लिहिली होती, त्याच्यामध्ये म्हटलं होतं की तो 12वीचा स्टुडंट आहे. पुढे तो म्हणतोय की आफ्टर रिसिव्हिंग अनएक्सपेक्टेडली लो मार्क्स इन फिजिक्स वी अप्लाइड फॉर फोटोकॉपीज ऑफ माय आन्सर शीट थ्रू द CBSE revaluation process. Today we received the copies and I'm shattered because the physics answer sheet uploaded by CBSE is not mine. म्हणजे मला खरं तर फिजिक्समध्ये कमी मार्क पडले म्हणून आम्ही ज्या माझ्या आन्सर शीट आहे त्याच्या फोटोकॉपीची मागणी केली. जी रिव्हॅल्युएशन प्रोसेस आहे CBSEची त्या अंतर्गत ही मागणी केली होती. आणि जेव्हा आम्हाला ह्या कॉपीज मिळाल्या त्यानंतर आमच्या पायाखालची जमीन सरकली, कारण ज्या कॉपीज या CBSEने अपलोड केल्या होत्या त्या काही माझ्या नव्हत्या, असं वेदांत म्हणतो. पुढे तो म्हणतोय द फिजिक्स आन्सर शीट सेंड बाय CBSE डज इज नॉट माय आन्सर शीट ॲट ऑल. म्हणजे CBSEने मला जी आन्सर शीट पाठवली ती माझी अजिबात नाही आहे. आय नो दिस इज नॉट माय हँडरायटिंग अँड इट डिड नॉट हॅव द क्वेश्चन्स आय अटेम्प्ट. मला माहिती आहे हे काही माझं हँडरायटिंग, माझं हस्तलिखित नाही आहे आणि मी जे अटेम्प्टच केले नव्हते ते प्रश्न याच्यामध्ये दाखवले जात आहेत. नॉट जस्ट मी, माय फॅमिली, टीचर्स अँड एव्हरीवन हू नोज माय रायटिंग इमिजिएटली नोटीस द डिफरन्स. म्हणजे हे माझ्याच लक्षात नाही आलं, तर माझे शिक्षक, माझे फॅमिली मेंबर्स आणि जे कोणी माझं हँडरायटिंग ओळखतात त्यांनी हे ओळखलं की हे काही माझं हँडरायटिंग नाही आहे. वी केअरफुली कम्पेअर्ड द फिजिक्स कॉपी विथ माय इंग्लिश आन्सर शीट, माय कम्प्युटर सायन्स आन्सर शीट, माय नॉर्मल हँडरायटिंग नोट्स. म्हणजे मग आम्ही काय केलं तर माझ्या ज्या इतर सुद्धा त्यांनी पेपर ज्या कॉपीज मागितल्या होत्या फोटोकॉपीज त्याच्याशी कम्पेअर केलं. त्यांनी इंग्लिशची सुद्धा फोटोकॉपी मागवली होती, त्याने कम्प्युटर सायन्सची सुद्धा फोटोकॉपी मागवली होती आणि त्याच्या ज्या नोट्स होत्या त्यांनी लिहिलं होतं त्याची सुद्धा त्यांनी कम्पेअर करायचा प्रयत्न केला. जेव्हा तीनही त्यांनी कम्पेअर केलं म्हणजे फिजिक्सचं हँडरायटिंग पेपरमधली
कम्प्युटर सायन्सच्या पेपरमध्ये हँडरायटिंग आणि इंग्लिशच्या पेपरमधले हँडरायटिंग हे जेव्हा कम्पेअर केलं तेव्हा लक्षात आलं की ही काही जी फिजिक्समध्ये आलेली हँडरायटिंग आहे ती काही त्याची नाही आहे आणि त्याची हँडरायटिंग वेगळी आहे आणि ही वेगळी आहे. बट द फिजिक्स कॉपी लुक्स लाईक इट बिलॉंग्स टू अनदर स्टुडंट एंटायरली. म्हणजे फिजिक्सच्या जी फोटोकॉपी त्याला मिळाली होती ते हँडरायटिंग वेगळ्याच कुठल्या तरी विद्यार्थ्याचं आहे हे त्याच्या लक्षामध्ये आलं. एनीवन कॅन कम्पेअर द आन्सर शीट देमसेल्व्स अँड सी द डिफरन्स. The handwriting style, letter formation, spacing, slant, sentence flow, everything is different. This is not a minor variation. It's completely different writing. म्हणजे तो म्हणतोय की कुणीही सुद्धा हा जो फरक आहे तो बघू शकतो, ज्याच्यामध्ये माझी लिहिण्याची पद्धत, मी जेव्हा कुठे स्पेस देतो ती पद्धत आणि इतर सगळं माझे लिहिण्याची पद्धत आहे ही कम्प्लिटली डिफरंट आहे. हे सगळं या सगळ्यामधनं समोर येत आहे. कुणी सुद्धा हे कम्पेअर करू शकतं. इफ नीडेड आय एम रेडी टू पब्लिकली शो comparison between physics answer sheet, English answer sheet, computer science answer sheet, because I know for a fact that the physics copy uploaded under my roll number is not mine. म्हणजे तो म्हटलं की मी याचं पुरावे सुद्धा देऊ शकतो, मी तिन्ही पेपर तुमच्या समोर ठेवतो, तुम्हीच बघा की माझं हँडरायटिंग आणि फिजिक्सच्या पेपरमधलं हँडरायटिंग हे वेगळं आहे. इफ दिस इज ट्रू देन व्हॉट एक्झॅक्टली वॉज इव्हॅल्युएटेड अंडर माय रोल नंबर. मग त्यांनी पुढे प्रश्न विचारला आहे, जर हे असं झालं असेल तर मग माझ्या रोल नंबरच्या ऐवजी कोणाचा पेपर तपासलाय असं त्यांनी प्रश्न विचारलाय. माय पेपर ऑर समवन एल्स. दिस इज नो लॉंगर जस्ट अ रिचेकिंग इशू. दिस मे बी अ सिरियस आन्सर शीट एक्सचेंज ऑर टॅगिंग एरर इन CBSE OSM सिस्टीम. म्हणजे हा काही छोटा मोठा इशू नाही आहे, हा मोठा इशू आहे, रिचेकिंगमधला मोठा इशू आहे. आणि मग जे CBSEनी नवीन सिस्टीम काढली होती OSM सिस्टीम त्याच्यामध्ये सुद्धा मोठा हा एक लूप होल आहे असं सुद्धा वेदांत याच्यामध्ये म्हटलेलं आहे. पुढे तो म्हणतोय, आय स्टडीड फॉर अन एंटायर इयर. आय सॅक्रिफाईस स्लीप, पीस ऑफ माइंड, आउटिंग्स, एव्हरीथिंग फॉर दिस एक्झाम्स अँड नाव आय डोंट इवन नो वेदर माय ॲक्च्युअल फिजिक्स पेपर वॉज चेक्ड. डू स्टुडंट्स रिअली डिझर्व दिस. तो म्हणतोय की या परीक्षेसाठी मी माझी झोप, माझं सगळं सर्वस्व घालवलं होतं आणि असं असताना सुद्धा माझ्या फिजिक्सचा पेपर हा माझा नाहीच आहे, तो कोणाचा चेक केला आहे हे सुद्धा कळत नाही आणि विद्यार्थ्यांना हे सगळं सहन करणं अजिबात योग्य नाही असं सुद्धा त्याने याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि मग त्यांनी प्रश्न विचारले की ही ट्रान्सपरन्सी सुधारू शकेल का, CBSE या सगळ्याबद्दल उत्तर देईल का. अनेक विद्यार्थ्यांना ज्या कॉपीज मिळालेल्या आहेत त्या ब्लर आहेत, त्यामुळे उत्तरं वाचता येत नाही आहेत. जे त्यांना मार्क्स मिळालेले ते सुद्धा अनएक्सपेक्टेड आहेत. असे अनेक प्रश्न त्यांनी या सगळ्यामध्ये विचारलेले आहेत. हे सगळं झाल्यानंतर त्यांनी काही त्याचे जे पेपर ज्याला मिळाले होते फोटोकॉपी त्याचे फोटोसुद्धा दाखवले, ज्याच्यामध्ये फिजिक्सचा असेल, कम्प्युटर सायन्सचा असेल आणि इंग्लिशचा पेपरसुद्धा. आणि तो म्हटला की याच्यामध्ये तुम्ही सुद्धा माझी हँडरायटिंग कम्पेअर करू शकता. यानंतर अनेक रिप्लायज त्याच्यावर आले, अनेक लोकांनी त्याला सपोर्ट केला, अनेक विद्यार्थ्यांनी सुद्धा म्हटलं की आमच्यासोबत सुद्धा अशाच पद्धतीच्या गोष्टी घडलेल्या आहेत. पण काही लोकांनी त्याला ट्रोल करायला सुद्धा सुरुवात केली, त्याला अँटी नॅशनल म्हटलं, त्याचं अकाउंट वेगळंच कोणीतरी हँडल करते किंवा बाहेरच्या देशामधनं या सगळ्या गोष्टी होत आहेत असं सुद्धा त्यामध्ये म्हटलेलं होतं. पण या सगळ्यानंतर CBSEने सुद्धा याच्यामध्ये उत्तर दिलेलं आहे आणि ही गोष्ट चुकलेली आहे हे सुद्धा त्यांनी मान्य केलेलं आहे. आता CBSEने काय म्हटलं तर त्यांनी म्हटलं की डिअर वेदांत, thank you for bringing your concern regarding your physics answer book to our attention. Upon review, the matter has been examined and the correct copy of your answer book has been sent to your registered email address. Necessary action for updating your result as applicable is also being undertaken accordingly. We appreciate your patience and assurance you of your continued support. Regards असं CBSEने याच्यामध्ये म्हटलेलं. त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही या सगळ्याबद्दलचं एक्झामिन केलं आणि तुझी जी करेक्ट आन्सर शीट आहे ती आता आम्ही अपलोड केलेली आहे आणि ती तू सुद्धा बघू शकतो. आणि जे तुझ्या रिझल्टमध्ये म्हणजे निकालामध्ये सुद्धा जो बदल अपेक्षित आहे आता करणं तो सुद्धा आम्ही आता करत आहोत आणि तो सुद्धा तुला मिळेल असं सुद्धा CBSEने म्हटलेलं. CBSEने एक वेळ मान्य केलं की अशा पद्धतीच्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्यांनी तो जो रिझल्ट आहे तो आता पुन्हा एकदा अपलोड करत आहेत. पण या सगळ्या प्रकारामुळे या परीक्षा यंत्रणेवर आणि कशा पद्धतीने पेपर चेक केले जातात याच्यावर प्रश्न उभे केले जातात. वेदांनी फोटोकॉपीसाठी अप्लाय केलं, रिव्ह्यूसाठी अप्लाय केलं, त्यामुळे हा सगळा प्रकरण समोर आलेला आहे. जर त्याने अप्लाय केलं नसतं तर त्याला जे मार्क्स देण्यात आले होते त्याच्यावरच त्याला पुढे ॲडमिशन्स घ्यावी लागली असती. कदाचित त्याला ज्या भागामध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं, ज्या क्षेत्रात ॲडमिशन घ्यायचं होतं, ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं ते मिळू शकलं नसतं. आणि म्हणूनच प्रश्न विचारला जातो की अशा पद्धतीने जर ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या चेक केल्या जात असतील, ज्या उत्तरपत्रिका आहेत त्या चेक केल्या जात असतील तर मग विद्यार्थ्यांचं भविष्य कशा पद्धतीनं पुढे असणार आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब करायचं ते सुद्धा करा. धन्यवाद.